गाडीची लाईनअप बघा किती आहे. मान्सून राईड, फर्स्ट मान्सून राईड, तामिनी घाट आणि आपली पब्लिक सगळे रायडर्स आलेले आहे इथे पिकअप पॉईंटला. आपण आता निघालो आहोत. आपण इकडून पुढे जाणार आहोत खालापूर मार्गे पालीला जाणार आहोत. काही खानापूरमध्ये पण काही लोक थांबलेत, ते थांबून आपण चहा पिणार आहोत. त्या पुढे मग बघू काय होतं इथे. कुठे जायचं आहे, पालीला तर जायचंच आहे. मस्त व्ह्यू आहे बघा. सगळे आपले चाललेत. आम्ही टोटल 30 बाईक आहे आणि 40 लोक आहेत. पिलियन पण आहेत, काही कपल आहेत, छोटासा लहान मुलगा पण आलेला आहे. आता आपण पोचलो आहोत चहा पिण्यासाठी. हाय हाय, खालापूरला चहा पिण्यासाठी थांबलो इथे थोडंसं. तर इथून लगेच आता निघणार. आता आपण निघालो आहोत पाली साईडला. तर इथे आम्ही रस्ता चुकलेलो आहोत. अर्धे लोक दुसऱ्या रोडने गेलेत, आम्ही दुसऱ्या रोडने आलो. आम्ही आता निघालो पेन साईडने चाललो आहे. काही लोक इमॅजिका साईडून गेलेले आहेत पाली साईडला. अमित वगैरे तिकडे जस्ट आता कॉल केला होता अमितला. मला वाटलं तो चुकला आहे, पण अमित चुकलो, ते सर्व गेलेत. चला आपण जाऊ, बघू आता कुठल्या रोडने भेटतो आपल्याला तो. नितीन पुढे आहे, तो लीड आता करतो आहे. त्याच्या पाठीपाठी आम्ही होतो. मला वाटलं तो सरळ चालला, तो पण चुकला, आम्ही पण चुकला. आम्ही टोटल 10 जण आहोत, 10-12 जण. तर चाललो आहे आता एक एक करत, एकापाठी एक. तर कुठल्या गावी आलो काय समजतच नाही. नवीन रस्ता दिसतोय, कोणतं तरी गाव आहे. चला बघू काय होईल ते. आता नवीन एक्सपिरियन्स घेऊ, नवीन रस्ता भेटेल आपल्याला. तोच आता एन्जॉय करत राईडला आलं म्हणजे एन्जॉय तर केलीच पाहिजे. लॉंग राईड होते आपली आता. ही जरा त्यांची शॉर्ट होईल, आपली थोडी अजून राईड होईल. 50 किलोमीटर एक्स्ट्रा दाखवते आपल्याला आता. इथून पालीवरून आपण पेनवरून असा अलिबाग मुंबई गोवा हायवेने जाणार आहोत. चला आता त्या साईडनीच जाऊ, फिरू. तर कुठे आलो, कोणतं तरी गाव आहे. गाई कशा बसल्यात मध्येच. अरे काय न करायचं आता. अमितचा कॉल येतोय. हो, गड्डा असली खड्डे आहेत. तर इथं सॅडलिंग घ्यायचे ऑप्शन नाही. एवढे खड्डे आहेत. कसे बघतोय बघ चटा बाबू. जुबेर हे बघ कसे सायडलिंग करतात. स्कूटीवर सायडलिंग करतात जुबेर भाई. सगळे त्यांना बघत होते कसे चालवत आहेत ते. कोणता रोड आहे. नितीन पुढे आहे आणि वहिनी पण आहे. तर आपण आता भेटू आता डायरेक्ट पालीला. तिकडे सगळे थांबलेत, त्यांना बोलून नाश्ता करून घेतो और आम्ही येतोच. चला आपण भेटू पालीला. सगळे नाश्ता करायला थांबले इथे पालीला आलोय. सगळे आहेत का म्हणा. हाय हाय म्हणा. अमित हाय कर. माझा ब्लॉग येणार आहे. हाय कर. मिसळ पाव. अरे पाव कुठे गेले. मिसळ आली, पाव माझे गायब झालेले.
माझे पाव कोणीतरी चोरले. फक्त मिसळ आलेले. कोणते पाव कुठे आहेत? अरे माझे पाव किती रे. पाव चोर. तर छान असा नाश्ता करून झालेला आहे आपला सगळा. मिसळ आपण खाल्लेली, मिसळ मागवली होती पण आपले पावच गायब झाले होते. त्यातला एकच पाव भेटला आपल्याला. तो खाऊन आपण निघालो होता पुढच्या प्रवासाला. तामिनीघाट एन्जॉय करायला. एवढा मस्त व्ह्यू आहे पण पाऊसच नाही. पाऊस असताना तर अजून एन्जॉय करायला आले असते पण काय पाऊसच नाही. गरम होतं एवढं खूप. सगळे घामाघूम झाले. थोडा पण तरी पाऊस पडला असता तरी अजून मस्त वाटलं असतं. तर बघू पुढे भेटतो का आपल्याला पाऊस कुठे. थोडा तरी वॉटरफॉल वगैरे आहेत. बघू कुठे थांबतायत का कोण. तर बघून घ्या कसा मस्त नजारा आहे. रोड इकडे मस्त आहेत एकदम. कॉर्नरिंग करायला पण एन्जॉय येतो. लास्ट टाइम मी आलो होतो एकदा कारमधून मित्रासोबत माझ्या. तेव्हा कारने आलो होतो. आपण म्हणलं बाईकने जायचं. तर आलो आपण इकडे. हो हो काय मस्त वाटतंय. सगळे कसे एन्जॉय करतात. एवढे बायकर्स आलेत ना. खूप बायकर्स आहेत. सर रोडला बाईकच बाईक दिसते. हे उभा राहून शूटिंग करतात. उभा राहून काका हे काका बारे. त्यांची बाईक पण मस्त आहे. मस्त मॉडिफाय केली त्यांनी. कोण आहे कोण आहे तू. हे आमच्यात नवीन मिक्स झालेत वाटते. हे तर नव्हते मीटर वेळी. बघू आता आपण पुढे कोण कोण अजून भेटणार आहेत वाटतं. नितीन बोलला की पुण्यावरून पण काही लोक येणार आहेत. तिथे सबस्क्रायबर येणार आहेत बोलला पुण्यावरून. लेट्स गो. बघू आता एक गावी आलो आहोत. हे कोणतं लोकेशन आहे ते पण काय दिसतच नाही. बोर्ड पण नाही लिहिलेलं असं काय. बघा एक ग्रुप थांबलेला आहे. त्यांचं फोटो सेक्शन चालू आहे. आपल्याला पण फोटोशूट केलं पाहिजे पण कुठे थांबलो नाही फोटोसाठी. चांगलं लोकेशन बघून फोटो काढायला थांबू सगळेजण. मस्त वाटतं. इकडे पाणी थोडंफार येते. हे जुबेर बाय काय चाललं यांचं एकटेच चाललेत. मस्त सॉन्ग ऐकता वाटतं. ते नवीन इंटरकॉम घेतला तर त्याचा फायदा घेत आहेत. चालू दे. चला आपण पुढे जाऊतो. मस्त आता कॉर्नरिंग करायला मजा येते. इकडे कॉर्नरिंग करायला पण मजा येते. थांबले तिथे का थांबलेत सगळे. क्या अरे बाबा काहे रुके इधर तू. हे बा कसे उभा राहून थांबताय. लगता है फोटो के लिए रुके है. कोण तो फोटो निकालला. अच्छा हे काका व्हिडिओ काढतायत. हाय दिसतो ना आम्ही. हाय फोटोसाठी थांबलेच होते. बघू आता कोण फोटो तर काढतंय का नाही. फोटोसाठी थांबलं होतं पण लोकेशन नव्हतं चांगलं. तुला चला पुढे बघू फोटो काय भेटतायत का काढायला आपल्याला चांगलं. बघू पुढे लोकेशन एखाद्या चांगल्या ठिकाणी जाऊन फोटो काढू आपण. नितीनमुळे दिसतच नाही. तो गायबच झाला. एकदम पुढे आहे तो. इथून घाट सेक्शन चालू झालेलं आहे. कॉर्नरिंग करायला मजा येईल. चौकात जायचं आपल्याला कारण खूप बाईक आहेत. कार पण आहेत. कसेही चालवत आहेत कारवाले. मस्त लाईनअपमध्ये चालले सर्व. काय व्ह्यू वाटतो लाईनअपचा. असा ग्रुप राईड असेल ना सर्व एकसाथ चाललं असेल खूप मजा वाटते. मस्त. हे आमचा वेट करतो तो आता कारण सगळे रस्ता चुकत आहेत. कोणाला कोण कुठे जाते काय समजत नाही.
काय मस्त व्ह्यू आहे. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण असं समोरून बघितलं ना मस्त वाटतं. फक्त थोडा पाऊस पाहिजे होता. पाऊस असताना अजून भारी वाटलं असतं. लय भारी. पावसाने थोडा मोठा पाऊसच नाही आहे, त्यामुळे काय एन्जॉय नाही होत एवढा. त्याच्यासाठी आलो होतो तोच नाही आहे, तर मग एन्जॉय नाही होत. असं वाटतं फक्त उन्हात राईड करतो. खूप आला तर पाऊस पेटला पाहिजे थोडा तरी, जरा मस्त वाटेल. तर आता आपण आलो आहोत. सगळीकडे नुसतं घाटच आहे, दुसरं काय भेटतच नाही. सगळे लाईनमध्ये चाललेले आहेत. भारी वाटतं ते बघायला. असा नजारा बघायला मस्त वाटतं. वातावरण पण थोडं चांगलं आहे. इकडे थोडं थंड वातावरण आहे, एवढं गरम पण नाही वाटत आहे. माझे व्हिडिओ काय एवढे नसतात, कधी कधी मी टाकतो, कधी टाकत नाही. आज म्हटलं व्हिडिओ बनवू आपण, करू काय आज. कारण माझा थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम चालला आहे. तो मध्ये व्हिडिओ प्ले होतात, मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग होतात, कधी होतच नाही. त्यामुळे आता चाललं आहे नवीन कॅमेरा घ्यायचा. तो नेक्स्ट ॲडपर्यंत घेऊ आपण न्यू कॅमेरा. तोपर्यंत आपण त्याच्यावर शूट करू. हां काका व्हिडिओ बनवत आहेत. आपण पण मोबाईलने शूट केला पण चालवता नाही. एक हाताने बाईक. हो काय मस्त साईडला व्ह्यू आहे, भारी वाटत आहे. वॉटरफॉल अजून काय आले नाही. कुठे रे गे वॉटरफॉल? का आहे. अरे वा, नाव घेतलं आणि वॉटरफॉल दिसला. छोटासा वॉटरफॉल आहे, तिथे थांबलेत सगळे. आपले रायडर थांबतायत का काय त्यांचा विचार आहे. हो मस्त आहे, पाणी आहे, जास्त लोक नाही. चला पुढे चला. पण थांबलं नाही वाटत. पुढे असेल मोठा एखादा वॉटरफॉल, तिकडे थांबू. लेट्स गो. सगळेच गेले, कोण दिसतच नाही. अर्धे पुढे आहेत, अर्धे पाठी आहेत. कोण कुठे आहे काय समजत नाही. त्यातलं एवढे लोक आलेत ना, काय लोकांची ओळख नाही आहे. काही लोकच ओळखतात. ते काही नवीन रायडर. बघू पुढे पण मीटअप ओळख करून घेऊ सर्वांशी. चला पुढे भेटू आपण. तर आपण कॉर्नरिंगचा व्हिडिओचा मजा घ्या. मस्त कॉर्नरिंग करत जाऊ. घाट सेक्शन भारी वाटतं. तर आम्ही ते थांबलो होतो. काय मस्त व्ह्यू आहे बघा, काय भारी वाटते इथून बघायला. सगळे बाईकच थांबलो आम्ही ते. तिकडे पब्लिक आपली थांबलेले आहे, तिकडे आहे. तिथे आम्ही फोटो काढण्यासाठी थांबले होते. इथून जाऊ आता. फोटो काढून झालेत आपले. आता आपण पुढे एक हॉटेलला लंचसाठी थांबणार आहोत. बघू, अजून डिसाईड नाही झालं कुठे थांबायचं आहे ते. तर घाट सेक्शन तर संपत आलं. आपण आता चालू आहे पुढे मोशी डॅम साईडला. तिकडेच कुठेतरी एखादं हॉटेल बघून लंचसाठी थांबणार आहे. चला पुढे जाऊ. ढग तर आलेत, पण पाऊस काय पडत नाही. तर ढग दिसत आहेत आलेले. पाऊस का एक थेंब पण दिसत नाही पडलेला. चला पुढे जाऊ. कुठे तर आता आपलं इथे लंच वगैरे झालं, फोटो शूटिंग सगळं झालं. आता आपण घरी जायच्या तयारी लागू. परतीचा प्रवास आपला आता सुरू झालेला आहे.
सगळी राईड वगैरे आणि घाट वगैरे फिरून झालेला आहे. आपण इकडे आलो होतो, आता खाली उतरलो होतो, पावना साईडला आलो होतो. पावनामार्गे आपण आता लोणावळा करत खोपोली करत आपण आपल्या घरी जाणार आहोत. अर्धे रायडर लंच करून तिकडूनच रिटर्न गेलेत ते तामिनी घाटनी आणि आम्ही 8 जण आहोत. ते आम्ही इकडे असे पावना डॅम करत पावना लेक बघत इकडे आलो होतो. तेव्हा पावना लेकचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. दिसतो का बघा, आपला कॅमेरामध्ये दिसेल असं वाटत नाही कारण कॅमेरा आपला छोटा आहे. दिसेल तर बघा, मस्त असं पावना लेकला फोटोशूट केले. फोटोशूट करून झालं, व्हिडिओ पण आपण काढले, रील्स वगैरे बनवले. नितीनला पोवायचं होतं पण तो बोलतो जाऊ दे, आता मूड नाही आहे, त्याचा मूड ऑफ झाला. आता आपण जाऊ आपल्या रोडनी घरी. तर आतापर्यंतचा व्हिडिओ भारी वाटला असेल तुम्हाला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट आणि शेअर पण करा. असा सपोर्ट करा. आपले व्हिडिओ नक्की पुढे येत राहतील. चलो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.